बुलेटिनमध्ये सुरुवातीला एक धक्कादायक बातमी पुण्यातून हिंजवडीमध्ये 85 वर्षीय वृद्धेवर 23 वर्षीय आरोपीनं बलात्कार केला। आयटी हब हिंजवडी परिसरातील उच्चभ्रू सोसायटीमध्ये 85 वर्षीय महिलेवर 23 वर्षीय नराधमानं बलात्कार केला। हिंजवडी पोलिसांनी काही तासांच्या आतच नराधमाच्या मुसक्या आवळल्या आहेत। सोमवारी संध्याकाळी 6:30च्या सुमारास हा प्रकार घडला। या प्रकरणी ओम जयचंदपुरी याला अटक करण्यात आली आहे। न्यायालयानं त्याला शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडीही सुनावली। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित वृद्ध महिला सोसायटीतील 5व्या मजल्यावरील आपल्या फ्लॅटसमोर चालत होती। सोसायटीतील एका ठिकाणी इलेक्ट्रिशियनचं काम करण्यासाठी संशयित सोसायटीमध्ये आला होता। तो 5व्या मजल्यावर आला असताना त्यानं वृद्धेला पाहिलं आणि मजल्यावर कोणी नाही हे पाहून त्यानं वृद्धेचं तोंड दाबलं। जिन्यातून फरफटतच 6व्या आणि 7व्या मजल्याच्या जिन्यातील मोकळ्या जागेत नेऊन बलात्कार केला। त्यावेळी वृद्धेचा गळा दाबून तिला मारहाणही केली। हा सगळा प्रकार जवळपास पाऊण तास सुरू होता। वृद्ध प्रतिकार करत होती, आरडाओरडही करत होती, त्यामुळे संशयित तिथून पळून गेला। दरम्यान 23 वर्षांच्या ओम जयचंदपुरी याला अटक करण्यात आलेली आहे। शुक्रवारपर्यंत त्याला कोठडी सुनावण्यात आलेली आहे। हिंजवडी या उच्चभ्रू परिसरातली ही घटना आहे। पोलिसांचं कौतुक आहे, ते जे अक्षय शिंदेचं सगळं प्रकरण सुरू असताना फार तातडीनं तुम्ही अरेस्ट केली आरोपीला। अगदी बरोबर आहे। कारण जशी माहिती मिळाली आम्ही लगेच हॉस्पिटलला गेलो। हॉस्पिटलला गेल्यानंतर त्याच्या फिर्यादी महिला आहेत त्यांचं स्टेटमेंट रेकॉर्ड केलं आणि खरंच शॉकिंग होतं की एक 85 वर्षाची ज्येष्ठ नागरिक महिला आहे आणि त्याच्यावर लैंगिक अत्याचार झालेले आहेत। तर तेवढा सिरियसनेस घेऊन वरिष्ठांना माहिती दिली। आमचे एसीपी कोराडे साहेब आहेत किंवा डीसीपी गायकवाड सर आहेत, यांना आम्ही माहिती दिली आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली सीसीटीव्ही फुटेज आणि त्या ठिकाणचे मोबाईल लोकेशन म्हणजे आरोपी संदर्भात मिळालेली माहिती ही सगळी कलेक्ट केली आणि एक 6 तासाच्या आत आरोपी आम्ही ताब्यात घेतला आणि आरोपी ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे केलेली चौकशी आणि यावरनं असं निष्पन्न झालं की हो खरंच त्याने त्या ज्येष्ठ नागरिक महिला ज्या आहेत यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचं त्याने कबूल केलं आणि त्याला आपण अरेस्ट केलं आणि न्यायालयासमोर हजर केलं। 2 दिवसाची पीसी न्यायालयाने त्याला 4 दिवसाची पोलीस कस्टडी दिली। बाकीच्या सगळ्या इन्फ्लुएन्सर गोष्टी इतक्या जास्त आहेत आपल्या समाजामध्ये की आता हे काय नवीनच सगळ्या गोष्टी घडताना दिसतात आपल्याला। आता हे महाराष्ट्रासमोर मांडलं, मला वाटतं की अनेक पातळीवरती ह्याची चर्चा होणं गरजेचं आहे। कुठेही आयडेंटिटी रिव्हील न करता की गोष्ट का गांभीर्याने घेण्याची गरज आहे ती गोष्ट आपण सतत सांगतो आहोत की ज्या दिशेनं आपला सगळ्यांचा प्रवास चालला आहे ते काही फार चांगलं नाही। स्पेशली पुण्यामध्ये बऱ्याच आता राज्यकर्त्यांनाही असं की खूप नकारात्मक गोष्टीची चर्चा होते, पण ही वस्तुस्थिती आहे की पुण्यासारख्या शहरामध्ये पोलिसिंग आणि त्या योगे जरब बसवणाऱ्या ज्या गोष्टी होण्याची गरज आहे ना ती होताना दिसत नाही आणि हे वास्तव आहे। कॅमेरामन निकेतन मानेसह मी राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, हिंजवडी, पुणे। या संदर्भात अधिक माहितीसाठी आपल्याबरोबर उपस्थित आहेत आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी। राहुल, अतिशय घृणास्पद असा हा सगळा प्रकार आहे आणि तोही उच्चभ्रू वस्तीत घडलेला आहे। काय नेमकं घडलं, काय अधिक माहिती आहे? घटनेचा सगळा तपशील तर आत्ता आपण सांगितला, पण मला त्या आजींना काय मानसिक धक्का बसला असावा याची कल्पना येते। कारण पोलीस अधिकारी जेव्हा त्यांचं स्टेटमेंट घ्यायला गेल्या तेव्हा त्या अजिबात मानसिक स्थितीमध्ये नव्हत्या, कारण त्यांनी प्रतिकार केला। आता जे काही कळतं आहे त्यानुसार एकतर हा ओळखीचाच आहे, हा इलेक्ट्रिशियनचं काम करायचा तिथे ही जी हिंजवडीची हाय प्रोफाईल असलेली सोसायटी आहे तिथं जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्या कॉन्ट्रॅक्टरकडं हा 23 वर्षाचा तरुण कामाला होता आणि तो ओळखीचाच असल्यामुळं यापूर्वीसुद्धा त्यांच्या घरामध्ये त्यांनी काहीतरी काम केलेलं आहे म्हणून त्या आजीने त्याला थोडंसं ओळख दाखवली असावी। पण त्यानंतर त्यानं जे कृत्य केलं आहे तर पोलिसाचं असं म्हणणं आहे की ज्या ठिकाणी CCTV नाही आहेत, ज्या ठिकाणी तो ओळखलाच जाऊ शकत नाही अशी जागा त्यांनी निवडली। त्या 85 वर्षाच्या आजी त्याला प्रतिकार करत होत्या। हे 1-1.5 तास सगळं चाललं आणि त्यानंतर मग जेव्हा ह्या कुटुंबातल्या सदस्यांना त्यांच्या ओरडण्याचा आणि विव्हळण्याचा आवाज आला, माझ्या हातामध्ये हे FIRची कॉपी आहे, त्यात सगळे तपशील लिहिलेले आहेत, मी वाचून पण दाखवू शकत नाही इतके त्याच्यामध्ये सगळे तपशील त्यांनी दिलेले आहेत। आणि मला कल्पना येते आहे की त्या आजींना म्हणजे आता अक्षयनी जे केलं ते चिमुरडीवरती केलं आणि ह्या 85 वर्षाच्या आजीवरती हे कृत्य झाले। म्हणजे आपल्याकडे आता ज्या दिशेनं हा सगळा गुन्हेगारांचा प्रवास सुरू आहे चिमुरडीपासून ते 85 वर्ष वयाच्या आजीपर्यंत तो भयंकर आहे आणि आता त्या आजीवरती एका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। त्यांची मानसिक स्थिती बरोबर नसल्यामुळं अजूनही स्टेटमेंट घेतलेलं नाहीये। मला त्या कुटुंबाचं कौतुक वाटतं की त्यांना ह्या घटनेचं गांभीर्य कळालं। एरवी
आपण बरेच जण अशा घटना रिपोर्ट पण करत नाहीत, पण त्यांनी त्या रिपोर्ट केल्या, सगळे तपशीलवार विवेचन दिले, CCTV फुटेजेस दिले आणि पोलिसांनी 6 तासामध्ये त्या आरोपीला अटक केलेली आहे. त्याला PCR मिळालेला आहे आणि आणखी काही तपशील कळतील की त्यांनी हे पहिलीच अशी एकमेव घटना केली की आणखी काही घटना केल्या. कारण CCTV फुटेजमध्ये दिसतंय की तो ज्या पद्धतीनं ते कृत्य केल्यानंतर बाहेर पडतो. नक्कीच, त्यामुळेच आता यामध्ये तातडीनं कारवाई होणंही तितकंच गरजेचं आहे. आरोपीला अटक तर झालेली आहे, आता पुढे काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. धन्यवाद राहुल, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल.